नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदर पाटील. आपण पाहता सह्याद्री दर्पण. मी आज बोलणार आहे शिवसेनेचे तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्या पत्नी माधुरीताई पाटील या सारोळी पंचायत समितीमधून निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांची निशाणी आहे कमळ, अर्थात त्या भाजपच्या चिन्हावर लढत आहेत. शिवसेनेचा हा युवा नेता आहे, परंतु संघटनेत गेली म्हणजे संघटनेत काही 15-20 वर्ष हा अगदी तरुण वयापासून काम करणारा नेता आहे. त्यांना तालुका प्रमुख, शिवसेना 2 झाल्यानंतर त्यांना तालुका प्रमुख ही जबाबदारी मिळाली. अत्यंत नेटाने ह्या माणसाने म्हणजे संदेश पाटील यांनी ती जबाबदारी पेललेली आहे. आणि त्यांना त्यांच्या पत्नीला माधुरीताई पाटील यांना सारोळी पंचायत समिती या गणातून भाजपच्या तिकिटावर आज लढावं लागतंय. आणि ते त्यांनी मान्य केलेलं आहे. भाजपची देखील ताकद आहे आणि शिवसेनेची ताकद भाजपपेक्षाही काही पटीने मोठी आहे. जी काय सुरुवातीला काही गोष्टी वाटत होत्या, परंतु संदेश पाटील यांनी बरंचसं काही कव्हर केलं आहे. शिवसेनेचा हा उमेदवार जणू काही शिवसेनेचाच उमेदवार आहे, अशा प्रकारे शिवसैनिक माधुरीताई यांच्यासाठी काम करताना मला दिसतोय. एकीकडे त्यांनीच म्हटलेलं आहे की त्यांच्या समोरच्या उमेदवार आहेत त्या बाहेरून आलेल्या आहेत, मी म्हणत नाही. त्या उमेदवारांचं म्हणणं आहे, संदेश पाटील यांचं म्हणणं आहे. आणि ते ठीक आहे, त्या बाहेरच्या म्हणजे त्या 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 पंचायत समिती गणातल्या नाहीत, त्या जिल्हा परिषदच्या गणातल्या नाहीत, त्या दुसऱ्या जिल्हा परिषद गणातल्या आहेत. या अर्थाने त्यांनी बाहेरचं म्हटली. त्या बाहेरच्या म्हणजे काय दुबईवरून आलेल्या नाही आहेत, तर त्या खालाव तालुक्याचेच आहेत. परंतु ठीक आहे, प्रचाराचा तो मुद्दा असतो, तो त्यांनी केलेला आहे. परंतु मला संदेश पाटील यांच्या काय बोलायचं म्हणतं का, संदेश पाटील हा माणूस खालापूरचा धंगेकर आहे. आता हा धंगेकर काय आहे, तर माझे आमदार जे आहेत पुण्यामधले धंगेकर, हा देखील असाच रफ अँड टफ माणूस, रस्त्यावरचा चेहरा, हे कुठलं बडेजाव नाही, अगदी साधा साधा माणूस. तसा हा संदेश पाटील आहे. संदेश पाटील आपल्या पत्नीसाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत निवडणुकीला जिंकण्यासाठी, त्या गोष्टी करू शकतो. त्यांनी केलेल्या आहेत, ते करतायत, मला दिसतंय. म्हणून म्हणलं हा रस्त्यावरचा माणूस आहे, धंगेकर आहे. त्यांची आपण मुलाखत केली होती, सांगितलं ना, एकदा एक अपघात झाला होता, त्या अपघातामध्ये एक डेड बॉडी पडली होती. त्यांना वाईट वाटलं म्हणून त्यांनी जाणके आपल्या अंगावरचा शर्ट काढला, तो त्या बॉडीवर टाकला. म्हणजे हा माणूस सोशल. नारंगी कंपनीमध्ये आग लागली होती, हा माणूस एकटा आला त्या रात्री पलीकडच्या मार्गाने आणि काय आणलं, बिस्किट पाणी सगळे घेऊन आला. हा माणूस म्हणजे मराठा समाजाचे आंदोलन होता त्यावेळी देखील हा माणूस परिश्रम घेत होता. सातत्याने रस्त्यावर दिसणारा चेहरा आहे, म्हणून हा खालापूरचा धंगेकर आहे. तो आपल्या पत्नीसाठी काही करू शकतो, साम दाम दम, त्याला कुठलं विटॅमिन द्यायचे, काय द्यायचे. आणि संघटना देखील त्याच्या प्रेमात आहे. कारण काय त्याचा साधेपण आहे. हो, संदेश पाटील या माणसाकडे साधेपण आहे, पुढे बडेजाव नाहीये. म्हणजे काहीतरी असं लाविश राहणं, काहीतरी हायफाय जगणं, ठीक आहे, ते त्यांचा तो एक स्वभाव आहे, असा हलका फुलका स्वभाव आहे. कोणाला असं ते काय मोजून आपण बोलत नाही, किंवा असं काय असं डोक्यात फार काही मनात ठेवून असं काहीतरी टोमणं मारणं हे करणं असं ते बोलत, असा तो स्वभाव नाहीये. त्यांचा स्वभाव हा असा ढाकळा मोकळा असा हा खालापूरचा धंगेकर अर्थात संदेश पाटील. त्या तांबाटी ग्रामपंचायतीमध्ये बघा, अहो म्हणजे काय म्हणतं की स्वतःच्या खिशात पैसे नसले चालतील, परंतु समोरच्याची अडचण ही दूर व्हावी, हा विचार करणारा माणूस संदेश पाटील. त्यांची पत्नी ज्या आहेत त्या देखील अत्यंत साध्या आणि संयमी आहेत. कुठेही असं म्हणजे असा मोठा बडेजाव ते कुटुंब तसं नाहीये. त्यांचे वडील बघा, त्यांची पत्नी बघा, संपूर्ण कुटुंब, त्यांचा मित्रपरिवार. अगदी ह्या रस्त्यावर तुम्ही त्याला कुठे चहा प्यायला बसवा, कुठे खायला बसवा, कुठे काय करा, मी तालुका प्रमुख आहे, माझा मान सन्मान करा, मला काहीतरी मोठा मान द्या, मला हेव करा तेव करा, असा माणूस हा संदेश पाटील नाही. संदेश पाटील हा रस्त्यावरचा चेहरा आहे, हे मी 1000 वेळा सांगतो. का त्या अशा माणसाला शिवसैनिकांनी साथ दिलेली आहे. मतदार किती किती देतील याच्यावर ते उद्याच्या काळात कळेलच. परंतु त्यांची अपेक्षा इतकीच आहे संदेश पाटलांची, की मी साधा माणूस आहे, मी रस्त्यावरचा चेहरा आहे, मी गरीब घरातला माणूस आहे. तो काय असा कोट्याधीश माणूस नाहीये का काहीतरी 5000 स्क्वेअर फीटमध्ये मोठ्या बंगल्यामध्ये राहतोय आणि काहीतरी मोठ्या लाखोच्या गाड्या उडवतोय फिरवतोय, असा नाहीये. त्यांचा एक स्वभाव, सगळे तुम्ही भेटला असेल त्यांना, मोकळा ढाकला, काहीतरी आपलं नॉर्मल आणि तितका शांत आहे. आणि मदतीसाठी धावणारा. अशा माणसाला बळ मिळलं पाहिजे, हा शिवसैनिक म्हणतो, मी म्हणत नाही. शिवसेना त्यांना बळ देणार, भारतीय जनता पार्टी त्यांना बळ देणार, नेते त्यांच्यासोबत आहेत, आमदारांची ताकद त्यांच्यासोबत आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पंचायत समिती गणातून संदेश पाटील यांच्या पत्नी निवडणुकीला उभ्या आहे. तितकं सोपं नाही आहे. हे विरोधकांसाठी आहे का आता, हे विरोधकांसाठी त्यांच्या. संदेश पाटील काही करू शकतात, काही करू शकतात. तेच आडवे झोपू शकतात, पाया पडू शकतात. ते स्किल कोणाकडे नाही आहे. हे बाकी सगळे वरच्यावर हात लावतील. संदेश पाटील हा आडवा झोपून पाया पडणारा माणूस आहे. त्यांच्या मनात काही नाही आहे. आणि घराघरात चुलीपर्यंत जाणारा, अगदी आई बहीण असा नातं जपणारा माणूस आहे. भाव असा नातं जपणारा माणूस आहे. सगळ्यांशी हसून खेळून वावरणारा माणूस आहे. त्याच्यामुळे संदेश पाटील त्यांच्या पत्नी उभ्या आहेत. प्रचार तर संपलेला आहे, परंतु ते काय करू शकतात याचा अंदाज अनेकांना नाही आहे. आणि त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर गायकवाड आहेत. त्याच्यामुळे किती मोठी ताकद आहे बघा. ज्ञानेश्वर गायकवाड हे जिल्हा परिषदेसाठी आहेत, संदेश पाटील पंचायत समितीसाठी आहेत. धनुष्यबाण कमळ आणि भारतीय जनता पार्टी मोठी ताकद आहे. आमदारांचा विश्वास माणूस होतो आणि तरुणची फौज आहे त्या माणसाकडे, फौज आहे. आज ते त्यांचं जे गाव आहे डोनवत बघा, म्हणजे मी म्हणत नाही की 90-95% गाव त्यांच्यासोबत आहे. ठीक आहे, तर गावात 4 घरं इकडे इकडे असतात, सोडून द्या विषय. ती सगळीकडे असतात, म्हणजे असं काय नाही. ते ज्ञानेश्वर गायकवाडांचे असतील, संतोष बेनबरेंचे असतील, ती कोणाचे असतील, ते तेवढं तेवढं ते मायनस करायला लागतं. मॉर्टिलिटी तेवढी असते. तर हा गावात देखील तो तसाच वावरतो. संदेश पाटील, तुम्हाला भविष्य आहे, फ्युचर आहे. तुम्ही आता पुढचा विचार करा. निवडणूक तुम्ही चांगली मनावर घेतलेली आहे, ताकदीने तुम्ही लढतात. तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमच्या विरोधकांना देखील शुभेच्छा आहेत माझ्या. असं काही नाही, तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या विरोधकांना देखील माझ्या शुभेच्छा आहेत. ताकदीने लढा. इंडस्ट्री बेल्ट आहे. उद्याच्या काळात चांगलं तुम्हाला लोकांना काम करायचं आहे. ज्ञानेश्वर गायकवाडसारखी मोठी ताकद तुमच्यासोबत आहे. मोठा विजन असणारा नेता आहे ज्ञानेश्वर गायकवाड. त्यांना सोबत घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करा. तुम्ही कराल. रात्र वैरायची आहे. संदेश पाटील रात्र वैरायची आहे. तुम्ही जरी धंगेकर असला तरी लोक फार हुशार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला लोकांना कशा प्रकारे ह्या 2 दिवसात जपायचे ते जपा. तुम्ही जपाल, नक्कीच जपाल. भेटूया आपण, थांबूया तोपर्यंत. धन्यवाद.